मी आभार प्रदर्शनासाठी गायत्री ताईंना बोलवणार आहे, पण एकट्या रोहितदादांची सविस्तर ओळख आणि गायत्री ताईंचा नुसता उल्लेख हा अन्याय मीनाताईंना पटला नसता. त्यामुळे मी जी ओळख लिहिली होती ती आणखी संक्षिप्त करून वेळाअभावी मी फक्त काही गोष्टी या त्यांच्या वाचून दाखवतो किंवा सांगतो. तर त्यांनी ज्या कंपन्यांसाठी काम केलं आहे त्या एडलवाईस, HDFC स्टँडर्ड लाईफ, थर्मॅक्स, ट्रिनिटी अकॅडमी फॉर कॉर्पोरेट ट्रेनिंग, ॲपटेक, सिंगापूर एअरलाइन्स, इंटेल, IL&FS एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, EMRC, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या अनेक नामवंत कंपन्यांसाठी त्यांनी शैक्षणिक संरचनाशास्त्रज्ञ म्हणजे इन्स्ट्रक्शनल डिझाईन एक्सपर्ट अशा अत्यंत आधुनिक गुंतागुंतीच्या अशा विद्याशाखेचं काम केलेलं आहे. याच विषयाच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापिका आहेत. EMRC पुणे निर्मित ग्रोईंग बर्ड्स स्माइलिंग पेटल्स या लघुपटाला सोनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रौप्य पदक मिळालं होतं. आणि आज प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाशी या चित्रपटाचं नाव किती साम्य दाखवणार आहे बघा. ग्रोईंग बर्ड्स अँड स्माइलिंग पेटल्स म्हणजे सासूबाईंची इतकी ओढणारी सूनबाई खूप दुर्मिळ असेल, कारण पुस्तकाचं नाव उमलती मुलं आणि चित्रपटाचं नाव ग्रोईंग बर्ड्स स्माइलिंग पेटल्स. तर या चित्रपटाची संहिता, सहलेखनाचं काम आणि या चित्रपटासाठी संशोधनाचं कामसुद्धा गायत्री त्यांनी केलं होतं. मी त्यांच्या फक्त पदव्यांची यादी वाचून दाखवतो म्हणजे त्यांच्या शैक्षणिक अर्हतेच्या विविधतेचा किंवा वैविध्यपूर्णत्वाचा आपल्याला अंदाज येईल. BSc मायक्रोबायोलॉजी, मास्टर्स इन कम्युनिकेशन स्टडीज, डिप्लोमा इन कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, MA मराठी लिटरेचर विथ O म्हणजे आउटस्टँडिंग, म्हणजे मध्ये ज्या विद्यार्थिनी माझी आल्या होत्या त्या अर्थाने नाही, तर आउटस्टँडिंग ग्रेड, PET, ACT आणि सध्या जे चालू आहे त्या कोर्सचं नाव कदाचित आपल्यापैकी काही जणांनी ओझरता ऐकलं असेल, PhD. तर आत्ता त्या PhD करतायत आणि प्रबंधाचा विषय आहे संत ज्ञानेश्वर आणि जे कृष्णमूर्ती यांच्या जीवनदृष्टीचा तात्विक आणि वाङ्मयीन अभ्यास. स्वतः एवढं विविधांगी कर्तृत्व गाजून सुद्धा अत्यंत विनयशील वृत्तीनं आणि सासूबाईंविषयीच्या अकृत्रिम प्रेमादारातून आलेल्या सच्च्या तळमळीनं त्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी जी काय मेहनत घेतली आहे उदंड, तिला माझा सलाम आहे. त्यामुळे त्यांच्या हाती आभार प्रदर्शनाचा माईक देण्यापूर्वी मीच आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे अत्यंत मनापासून आभार मानतो. गायत्री ताई. इतकी भारदस्त ओळख वगैरे, बापरे. मला असं वाटतं, म्हणजे मी सुरुवात केली होती आणि सगळं लिहून ठेवलं होतं वगैरे, काय बोलू अमकं तमकं, आणि एकच वाटतं की सगळ्यांनी तुम्ही इतका हृदय हा संस्मरणीय हृदय असं मेमोरियल सर्व्हिस अशी केलेली आहे, इतकी सुंदर श्रद्धांजली, इतकी छान सगळ्यांनी आठवणी जागवल्या आणि ते खरंच मोलाचे आमच्यासाठी. आणि मला वाटतं आता मी मीनाताईंविषयी बोलणं म्हणजे ज्योतिनी तेजाची आरती असं होईल ते खरं, पण तरी मी अनेकांनी खरं हे सगळे मुद्दे सांगितले की क्विकली सांगते, कारण माझा सहवास त्यांचा 30 वर्षांचा आहे आणि अभिनवलाच मी भेटले आणि त्यांनीच आमच्या दोघांची ओळख करून दिली आणि आम्ही प्रेमात पडलो वगैरे वगैरे, ते असो. पण सांगायचं महत्त्वाचं आहे की मीनाताईंचं मला वेगळं रूप नेहमी दिसत आलं, म्हणजे हसण्या आनंदी ते तर आहेच आणि टिपिकल सासू अजिबातच नाही, म्हणजे त्या फार कौतुक करायच्या नेहमी सगळं. आणि मला त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे हे नम्रपणे, त्या उत्तम कुक होत्या, मला त्या म्हणजे आय एम अ हॉरिबल कुक यू नो, सो रोहित इज नॉट गोइंग टू टेल यू हे आईसारखं झालं नाही वगैरे वगैरे. त्याच्यामुळे असं आमचं छान, अगदी छान संवाद आणि खरं छान नातं राहिलं आणि ते त्यांच्यामुळे राहिलं खरं मैत्रीपूर्ण आणि नातं. आणि खूप त्यांना कौतुक करायची सवय होती सतत आणि ॲप्रिसिएशन खूप होतं. त्या नेहमी म्हणायच्या, अगं ही किती छान स्वयंपाक करतेस, अगदी रंगसंगती किती छान, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं, म्हणजे जे मुलांमध्ये आपण बघतो, शाळेमध्ये जे बघतो. मला त्यांचे काही गोष्टी एक पटकन 2 मिनटंच घेते, जास्त नाही घेणार. ते म्हणजे ममत्व होतं अर्थातच सगळ्यांविषयी, मुलांविषयी. आणि जीवीचा जिव्हाळा म्हणजे मुलं. आणि आम्हाला त्या सांगायच्या जेव्हा रिटायर झाल्यावर वगैरे की ओनली लिटल चिल्ड्रन कॅन ऑर्डर मी अबाउट. तर त्यांना कधीच कोणी ऑर्डर अबाउट केलं नव्हतं, पण ते होतं. तर ममत्व पहिलं गुण. दुसरा समत्व, सगळ्यांना समतेने वागवलं, समान संधी प्रत्येकाला. त्यामुळे गॅदरिंगमध्ये सगळी मुलं. आणि नंतर जेव्हा आम्ही हे सगळे अवॉर्ड्सचे शो काही काळ बघत असू आम्ही घरात,
तर आम्ही ह्याला अवॉर्ड त्याला अवॉर्ड, मग आम्ही म्हणे मीना त्यांच्या शाळेसारखं आहे, प्रत्येकाला खुश करतायत आपले. तो एक गुण त्यांचा मीना त्यांचा. तिसरा गुणग्राहकत्व. मुलांचं प्रत्येकाचं त्यांना कळायचं की अरे ह्याच्यात हे गुण आहे आणि ते बरोबर त्या फुलवायच्या, आणि तो तुम्ही सगळ्यांनीच अनुभवला आहे. चौथं मला असं वाटतं सर्व समावेशकता, म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गातली मुलं, आणि आता प्रणवच्या आईंनी किती सांगितलं की सगळ्यांना सपोर्ट केला त्यांनी. तो एक. शेवटचा एकच गुण मला त्यांचा सांगायचा आहे, तो म्हणजे त्यांनी समन्वय घडवला आहे कायम. म्हणजे ज्या प्याजेचा उल्लेख आला, हॉवर्ड गार्डनर आणि म्हणजे हे सगळे परदेशी थिंकर्स आणि सगळे प्रॅक्टिशनर्स आणि सायकॉलॉजिस्ट वगैरे, ते इकडे ताराबाई मोडक, अनुताई वाघ, ह्या सगळे आले, मॉन्टेसरी, आणि यातून परत त्यांची स्वतःची ओळख वेगळी मीनाताईंची, म्हणजे त्यांची दृष्टी, जीवनदृष्टी, त्यांनी सगळ्यांनी मूल्यांचा उल्लेख केला. आणि ॲक्च्युअली मीनाताई तशा जगल्या, म्हणजे त्यांच्यातली जी इंटिग्रिटी, सचोटी सगळं होतं, आणि एक पारदर्शकता अतिशय होत्या. जशा त्या होत्या तशाच त्या घरी होत्या, त्याच्यात वेगळं पण असं कधीच नव्हतं. म्हणजे आम्हाला कधीही तो भेद जाणवलाच नाही. आणि मात्र माधुरी त्यांनी म्हटलं तसं की खूप फन लवीन, घरी मजा, आमचं सगळं खूप छान असं वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी चालायच्या, तर तोही भाग होता. आणि मीनाताईंचा आनंदाचं म्हणजे गुजर सरांनी उल्लेख केला, तर मला असं वाटतं 2 मीनाताईंची सूत्र होती जी कायम आपल्याला जाणवतात आणि आपण ती सगळ्यांनी जागवावीत. पहिलं, आता ज्ञानेश्वरांवर रिसर्च आहे त्यामुळे सांगते, म्हणजे पहिलं त्यांचं होतं आनंदाचे आवार मांडू जगी, हे माऊलींनी म्हटलं आहे. तर मीनाताईंनी खरोखर ते आनंदाचं आवार मांडलं जगी. इतकी सुंदर शाळा, इतकी, आणि मुलांचं सगळीकडे पेंटिंग्स, मुलांची चित्र, आणि काय बहार, म्हणजे खरंच सगळ्यांना आम्हाला वाटतं की आपल्याला अशी शाळा मिळाली असती तर ते आनंदाचे आवार त्यांनी कायम मांडलं. आणि जेव्हा जेव्हा कोणाला भेटायच्या तर तेच सगळ्यांना अरे काय पर्सनॅलिटी आहे, काय हे आहे, असंच सगळं. आणि दुसरं त्यांचं एक सूत्र मला दिसतं ते म्हणजे सुंदराचा वेध राहो, अगेन माऊलींच्या शब्दामध्ये. तर सुंदराचा वेध होता खरोखर, म्हणजे सगळं काही सुंदर, त्यांना गुणग्राहकता इतकी, आणि प्रत्येक गोष्ट सुंदर त्यांना ती दिसायची, ते जाणवायची. तसं आमचं घर होतं, त्यांनी तसंच ते ठेवलं आहे आता आम्ही. आणि शाळा तशी सगळीकडे. आणि बोलता बोलता म्हणजे जसं आपण म्हणत होतो की लर्निंग थ्रू, म्हणजे या दोनाचाच खरं पुढचा भाग त्यांची जी फिलॉसॉफी आहे शिक्षणातली की लर्निंग थ्रू लव्ह. आणि मला असं वाटतं दुसरं, आयुष्यभर त्यांनी एक गोष्ट केली ती म्हणजे मुलांना डिग्निटी दिली कायम. आणि मुलांचं कोण आहे हो खरं, म्हणजे मुलं बिचारी परावलंबी असतात, त्यांना म्हणजे सगळ्याच अर्थाने ते अवलंबून असतात आपल्यावर. आणि मुलांना व्यक्ती म्हणून वागवणं, मुलांचं समजून घेणं, तर त्यांनी केलं. आणि म्हणजे प्रेम एकीकडे आणि डिग्निटी, आणि तीच डिग्निटी त्यांनी जपली शिक्षकांबरोबर, सगळ्या पर्यवेक्षकांबद्दल त्यांना तोच कळवळा. तेच म्हणजे एक आणखीन मीनाताईंचा गुण मी सांगते, मला माफ करा, तो म्हणजे विधायक बंडखोरी. मीनाताई विधायक बंडखोर होत्या, म्हणजे बंडखोरी चांगलीच असते खरं, पण पहिली बंडखोरी म्हणजे शाळेतली की गोरी गोमटी सोकॉल्ड अशी सौंदर्याच्या मापदंडात बसणारी मुलं त्यांनाच घ्यायचं पुढे आणि राजकन्या राजपुत्र वगैरे करायचं, त्यांनी कधीही केलं नाही. म्हणजे मला वाटतं 96-97 सालापासून सावळी रूढार्थाने कुठल्याही सौंदर्याच्या मापदंडात न बसणारी मुलं मुली ही प्रिन्सेस आणि हे होत. तर मला नेहमी असं वाटलं की काय दूरदृष्टी होती त्यांना. म्हणजे इट टूक 20 years फॉर डिझनी टू हॅव अ ब्लॅक प्रिन्सेस. कॅन यू इमॅजिन दॅट? म्हणजे पहा काय होतं ते, म्हणजे केवढं. आणि मला वाटतं माधुरी टीचरच्या त्या म्हणजे त्यांनी भाषण तेव्हा वाचून दाखवत होतं, आम्ही स्तन झालो होतो, तर मुद्दा त्यांचा राहिला तो की प्रत्येक मुलाला जवळ घे, आणि जी लहान मुलं अशी आहेत की जी अगदी दिसायला गोरी गुमटी छान नाही आहेत, आणि त्यांना जवळ घ्या, त्यांना प्रेम द्या, असं त्या नेहमी सांगायच्या. म्हणजे त्या मुलांना रिस्पेक्ट आणि त्या मुलांनासुद्धा स्थान मिळवून देणं हे फार महत्त्वाचं आहे, ते त्यांनी केलं. आणि बोलता बोलता आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे मीनाताई आणि त्यांचे वडील यांचं नातं फार छान होतं. आणि मीनाताईंच्या वडिलांना फार अभिमान होता म्हणजे मीनाताईंचा. ते म्हणायचे मीना तू सगळं आहे. त्यांना दोघांचं एक स्वप्न होतं की राजदूत बनायचं. तर मला असं वाटतं काही परिस्थितीमुळे त्या बनवू शकल्या नाही भारताच्या, पण त्या मुलांच्या राजदूत बनल्या. आणि आज आपण सगळे म्हणजे सगळेच म्हणजे पालक शिक्षक आपण त्यांचे सहकारी, आणि हे की त्यांचं राजदूतत्व आपल्याला आता भिनवायचं आहे ॲक्च्युली. आणि हे जे दोन मी म्हणाले, सुंदराचा वेध राहो आणि आनंदाचे आवार मांडू जगी, हे
आपण भिनवू. आणि बंडखोरीचा आणखीन एक मुद्दा त्यांचा की त्यांनी कुठलीही तशी भीती नव्हती मीना त्यांना, कारण सच्चोटी काय म्हणतात खणखणीत नाणं होतं आणि कन्व्हिक्शन होतं. त्यांनी म्हणजे पगारासाठी त्यांनी खरं संस्थाचालकांशी वाद घातले आणि म्हणजे त्या भांडल्या अक्षरशः की शिक्षकांचा वाढवताना मग ह्यांचा वाढवला पाहिजे, पिऊन्स आणि पर्यवेक्षक आणि सगळ्यांचा. आणि त्यांनी तेव्हा आपले नारायण मूर्ती तेव्हा पॉप्युलर व्हायला लागले होते, ते सगळं ती सक्सेस स्टोरी आली आणि ती कुठेतरी त्यांनी म्हटलं होतं की जो सगळ्यात ज्युनियर किंवा असोसिएट लेवलचा माणूस आहे त्याचा जो पगार असेल त्याच्या 15 टाइम्स मोठा हा CEO किंवा MDचा पगार असावा. आणि ते त्यांनी ॲक्च्युअली कॅल्क्युलेट करून दाखवलं आणि तसं होतं आणि ते त्यांनी घडवून आणलं. म्हणजे इतकी आणि त्यांची ती सर्वसमावेशकता आणि हे जे होतं ना समाज ते विलक्षण होतं. म्हणजे आपण सगळ्यांनी खरोखर ते करावं. मला वाटतं खूप 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 काही सांगता येईल, पण शी वॉज अन आयलंड ऑफ एक्सलन्स ॲज ऑल ऑफ अस कॅन सी. वसुंधरा म्हणाल्या की त्या दोघांचं नातं म्हणजे पंडितजींचं आणि मीनाताईंचं खरोखर फार सुंदर होतं. म्हणजे आता मी आभार प्रदर्शनाकडे येते. म्हणजे मंदारजी तुम्ही अप्रतिम सूत्रसंचालन केलं आहे आणि आम्ही थक्क झालो आहे म्हणजे खरोखर. आणि ह्याची सुरुवात खरं झाली ती म्हणजे मी श्रुतीताई माझी मैत्रीण मिसेस परांजपे आणि सन्मय मीनाताईंचा विद्यार्थी ह्यांना पहिल्यांदा वाटले की आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. त्याच्यात आम्ही अनेक गोष्टी बोलत होतो आणि तो इतका ऑर्गॅनिकली असा झाला आणि त्याच्यामध्ये खूप गोष्टी पुढे आल्या. तर बोलता बोलता म्हणजे सन्मय झालं की फोरम करूया आता, रोहित म्हणतं फाउंडेशन. तर पहिलं आयडिया अशी होती की दोघांचं सहजीवन दर्शवणारं असं काहीतरी करू आणि पेंटिंग करतील कुठे मुलं, कुठे संगीत होईल, कुठे असं काहीतरी करू. तर आपण सगळे आता संपर्कात राहूया. म्हणजे तो फाउंडेशन आणि फोरमचा भाग सन्मय आणि सगळी मुलं, पर्ण आहे, सगळे आहात तुम्ही, अर्चना, सगळी मुलं आणि शिक्षक पालक, आपण सगळे मिळून मीनाताईंनी ही जी सगळी मूल्य दिली आहेत, त्यांनी जे रुजवले आहेत आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी सगळ्या, त्या आपण पुढे आणूया, फुलवूया. आणि मीनाताईंनीच सगळे केलेले म्हणजे पर्ण एक एक्सलन्सचं उदाहरण आहे इथे. असे अनेक विद्यार्थी असतील की जी आयलंड्स ऑफ एक्सलन्स आहेत. कोणी गुगलमध्ये असेल, कोणी कुठे असेल, कुठे असेल, अगदी कुठे शिक्षक असतील. आता गायत्री पटवर्धन बोलली की 28 वर्ष शिकवते उत्तमपणे सगळं. तर ह्या प्रॅक्टिसेस तुम्ही ज्या केल्या मीनाताईंचंच वारसा आपण पुढे नेऊया. एवढं मी थांबते. आणि मला आभार मानायचे आहेत माधुरी टीचर. पहिल्यांदा म्हणजे त्यांनी रोहित आणि मी आमच्याबरोबर इतकं खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. तेच काम श्रुतीताई, मंदार सर आणि सगळ्यांनी केलं आहे. माधुरी टीचर म्हणजे आता टीचर्सची नाव आहे, नलिनीताई ॲज ऑलवेज बीन थ्रू आउट विथ अस. मीनाताईंच्या बरोबर कायम सगळ्या आमच्या म्हणजे थ्रू थिक अँड थिन नलिनीताई होत्या आजारपणा सगळीकडे. त्यामुळे त्यांच्या प्रति आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. पूर्णाताई, मी एक साधा फोन केला, प्रत्येकजण मीनाताईंसाठी काही, नीताताई, कमला टीचर त्यांचं ऑपरेशन झालं तरी त्यांनी फोन केले. सगळ्यांना इतके फोन, इतक्या हे म्हणजे इतकं काय म्हणूया, इतका उत्साह सळला सगळा. ह्या केवळ माधुरी टीचर, जयश्री टीचर, नलिनी टीचर, पूर्णाताई, नंतर अदितीताई, नंदिता आणि सगळ्यांच्यामुळे झाला. त्यांचे आम्ही खरोखर म्हणजे किती आभार मानू, तेवढे थोडे आहेत. ते खरं पार्ट ऑफ ऑर्गनायझर्स आहेत, त्यामुळे ते आहेत. आमच्याबरोबर नागेश दादा, नंतर वैशाली ताई त्यांनी मदत केली. धारिणी मीना त्यांची स्टुडंट आली. सगळ्यांनी प्रचंड मदत केली आहे आणि खूप हा कार्यक्रम इतका सुंदर त्याचं आयोजन आणि इतक्या प्रेमाने तुम्ही आलात की म्हणजे ही जे ग्रोईंग बर्ड्सचे डिरेक्टर आहेत ती बाय द वे फिल्म मीनाताईंवर आहे आणि ती आपण बघूया. त्याच एक्सपर्ट होत्या. तर ते म्हणाले की मीनाताईंवर आपण प्रेम केलं आहे तर तो कार्यक्रम उत्तमच होणार आणि ते होणार. आणि आज आपण जे परत जातो आहे ते मीनाताईंनी दिलेला ठेवा, वारसा, मूल्य, प्रेम, सद्भावना आणि सगळं रुजुता, सगळे गुण घेऊन निघतो आहे. त्याच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानून तुम्हाला पर्क नाही करणार, कारण यू ऑल आर एक्सटेंडेड फॅमिली. मीनाताई इज एक्सटेंडेड फॅमिली अँड आय ऑन हर बिहाफ रोहितच्या मी खूप कृतज्ञता व्यक्त करते. आपण सगळे मिळून आता अल्पोपहार आहे त्याचा म्हणजे पसायदान आणि मग नंतर सगळे परत बोलू, कारण फोरम आणि फाउंडेशनचं हे पुढे न्यायचं आहे. मीनाताईंचं एकुलतं एक पुस्तक पुन्हा पब्लिश केलं ते दिलीप यांनी, चव्हाणांनी. दिलीपच म्हणते त्यांना मी, दिलीप सर म्हणूया. तर त्यांचे आम्ही खरंच खूप आभारी आहोत आणि सेमिनल वर्क आहे मीनाताईंचं. तर त्याच्यामुळे वी आर इटर्नली ग्रेटफुल टू यू सर.
आणि हे का त्यांच्या म्हणजे 2 गोष्टी त्यांना खरं सांगायच्या होत्या आणि मला वाटतं संध्याताईंना की एक स्मरणग्रंथ आपण करू शकतो मीनाताईंचा, तर जरूर आपण सगळ्यांनी सहकार्य करा. आणि संध्याताईंचीच खरं सूचना होती की मीनाताईंनी जे काउन्सेलिंग केलं आहे, जे गायडन्स दिलं आहे मुलांना वगैरे सगळा, तो आपण वेगळ्या स्वरूपात पुस्तक रूपात आणूया, म्हणजे मग सगळ्यांना त्याचं मार्गदर्शन मिळेल आणि ते सगळं आपण करूया का, तर ते आपण पुढे नेऊया असं वाटतं. थँक्यू.